मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईनं उपोषण केल्यानंतर आज पहिल्यांदा आंतरवली सराटीमध्ये जरांगे पाटील दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आंतरवली सराटीच्या ग्रामस्थांच्या वतीनं जरांगे पाटलांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत स्वतः जरांगे पाटील आहे. पाटील, काहीच बोलायची गरज नाही, अंगावर गुलाल माखलेला आहे. काय सांगाल, पहिली काय भावना आहे मुंबई परतल्यानंतर? समाजाचं कल्याण झालं ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे की समाजाच्या लेकराचं पिढ्यानापारचं आता कल्याण झालं. चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आता मराठा समाजाला टेन्शन नाही राहिलं. जे आर निघाला, आता हळूहळू सगळे मराठवाड्यातल्या आरक्षणात जाणार, सगळे एक नाही राहत. पाटील, याच आंतरवालीतून या स्टेजवरून तुम्ही एक निर्धार घेऊन 27 ऑगस्टला मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते आणि आज गुलाल घेऊन आल्यानंतर काय भावना आहे, काय वाटतं मागं बघताना 2 वर्षाचा लढा तुमचा? आणि सगळ्यात जास्त प्रेरणा आंतरवालीतल्या महिलांची, की त्या मायमाऊलीनं निर्धार केला होता की आता रक्त सांडलंच ना, आता मेलं तरी हटायचं. म्हणून मी आंतरवालीकरांचे मनापासून आभार मानतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. 7 करोड मराठ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा पण देतो आणि धन्यवाद पण देतो. आम्हाला ज्या ज्या जाती धर्माच्या लोकांनी साथ दिली, सगळ्या राजकीय सामाजिक सगळ्या संस्था, दलित मुस्लिम, मायक्रो ओबीसी, ओबीसी, जैन मारोडी आदिवासी, ज्या ज्या बांधवांनी साथ दिली त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. मीडियाच्या बांधवांचं तर खूपच मनापासून आभार आणि त्यांचं तर तोंड भरून कौतुक करतो की ते इतके धडपडले कॅमेरामन सहित की शेवटी मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी तडीस नेला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पाटील, आम्ही 2 वर्षामध्ये अनेक तुमचे जंगी स्वागत बघितलेत, मिरवणुका बघितल्या. आजची जी मिरवणूक होती अगदी तुम्हाला ग्रामस्थांनी डोक्यावर घेतलंय, खांद्यावर घेतलंय, नाचतायत, गुलाल उधळला जातोय. काय कसं बघता याकडे? कारण 2 वर्षात अशी मिरवणूक बघितली नाही. मी प्रत्येक जागेवर म्हणायचो आमच्या आई बहिणीचं रक्त सांडलेल्याचा बदलाच घेणार. आणि मी एखाद्या गोष्टीत जर एखाद्याला म्हणलो ना एखादा शब्द, तर मी तो कडील लावतो. बदला घेईन म्हणलं की घेतो. मग त्यांचं म्हणणं होतं आता रक्त सांडलंच तर मराठ्याला आरक्षणात द्यायचं, तोवर हटायचंच नाही हटलोत आणि आजही हटलेलं नाही आहे. पुऱ्या मराठ्याला आरक्षण मिळूस तर आम्ही आणखीन हटलेलं नाही आणि हटणारसुद्धा नाही. त्यामुळं मायमावल्यांनी खूप बळ दिलं आणि मग इथल्या मायमावल्या इतके रक्त सांडून जर इतक्या कट्टर झाल्यात, तर राज्यातल्या मायमावल्यांना आणि मराठा समाजाला वाटलं घरात बसून काय करायचं आपण? आपल्यासाठी जर एवढा संघर्ष होतो आहे, आपल्यासाठी जर इतकं टोकाचा लढते, तर मग आपण का कमी पडायचं? पुरं राज्याच एक झालं. आणि काही लोकांनी आम्हाला हमेशा त्रास दिला, हमेशाच नावं ठेवले, पण आम्ही हटलो नाही ना. तुम्ही नुसते मीडियात बोललात, मराठ्यांची बदनामी केली, काही मराठ्याचीच असून काही तर मराठ्याचीच आहेत बदनामी केली. तुम्ही जे नाही ते खोटं बोलायचं आणि बळच अंगावरती आरोप लावायचे. तरी आम्ही कुठं हटलो नाही. तुम्ही फक्त बोललात, आम्ही थोडं थोडं व्हायनं दिलं. तुम्ही थोडं दिलं नाही, कसंच दिलं नाही, सरसकट पण नाही दिलं. आम्ही सरसकटलाच चिटकलो होतो आता जवळपास. त्यामुळे माझ्या मराठा समाजाला माहिती आहे, बोलणाऱ्यांपेक्षा आपलं पोरगं जीव तोडून आपल्यासाठी करतं आहे ना, त्याचा आत्मा, माझा आत्मा समाजाचं लेकरं मोठं करण्यासाठी तर पडतो माझा. समाजाने ओळखून घेतलं, थोडं थोडं व्हायनं देतो. यांनी पाहिले बोलणाऱ्यांनी थोडं नाही दिलं आणि सरसकट बी नाही दिलं. त्याच्यामुळं माझ्यावर माझ्या समाजाचा लय विश्वास आहे आणि मी त्यांचा विश्वास ढळूच दिला नाही. थोडासुद्धा विश्वासघातच नाही होऊ दिला. त्यांच्यासाठी जीवापणाला लावायचं, लढायचं. शेवटी अखेर यश मिळालंच. मराठ्याने विजय खेचून आणलाच. ही का साधा विजय नाही आहे, कळणाऱ्याला कळतो भाऊ, हे सोपं नाही. मराठवाडा प्रदेश लहान नाही आहे. एवढ्या मोठ्या प्रदेशातला मराठा आज आरक्षणात जाणं म्हणजे ही लय मोठी जीत आहे मराठ्यांची. मराठ्यांचा स्वाभिमान दुखला असतं ना, थोडं पुरा दुखला असता आणि मराठ्यांना खाली माना घालून जागावं लागलं असतं. मराठ्याचा स्वाभिमान असा टाईट ठेवला मी, कधीच हरून दिला नाही मराठा. टप्प्यात घेऊन का व्हायना, थोडं थोडं का व्हायना, पण मराठा हरू दिला नाही. कारण काय असतं, एकदा हरलं ना माणूस एकदा मागं सरकारला पुढं येत नाही पुन्हा. त्याच्यामुळे मला मराठा हरून देता येत नव्हता आणि मी एकदाही हरू दिला नाही. प्रत्येक वळणावर मराठा जिंकीत चाललो मी. त्याच्यामुळे मराठ्यात असे बळ चढत गेला, आनंद चढत गेला आणि त्यांच्यात इतका उत्साह ठासून भरला. आणि थोडं थोडं व्हायना, पण आपण जिंकतोय ना म्हणे, हरत तर नाहीत ना, अपेस तर नाहीत ना, आपण अपेक्षित तर नाहीत ना. हे समाजाच्या निदर्शनास आल्यामुळं समाज प्रत्येक टप्प्यावर लढतोय, प्रत्येक टप्प्यावर लढतोय. आणि आता टप्पा झाला, 96% मराठी आरक्षणात गेले. आंतरवालीकरांनी ज्या पद्धतीने आज स्वागत केलं त्याच्याबद्दल काय सांगा? ते काय मी त्यांना नको म्हणलो होतो, ते स्वागत नको काय नको, कारण डॉक्टरांनी पण सांगितलं होतं ना
तिला आता तुम्ही आरामच करा, आता आरक्षण मिळालं आहे ना. आणि मराठा समाजाला सांगणं माझं, बाबा आता आरक्षण मिळालं, मला जर महिन्यात आराम करू द्या आता. हां, मी आहेच ना, तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही. आता मराठा गेला, कोणाला काय बोंबलायचं बोंबलू द्या, पेपरला बोंबलू द्या, कशात बोंबलू द्या. पण शेवटी ते आता इथं आल्यावर बघितलं स्वागताचं, ते जी शिप्यानेच बोलायला आणले. मग ते त्यांचा आनंदच कशात मावत नाही अंतरवालीकरांचा. कारण आज दिवाळी आहे अंतरवाली, हां, आजच्यासारखी दिवाळी आहे. त्यांच्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे. नसता रक्त सांडलेले माणसं पुन्हा आंदोलनात कशातच येत नाहीत, ते मरायला भेट नाहीत. त्यांसारखा आनंद कोणालाच नाही. आणि समाजाला बी तेवढाच आनंद आहे, मिळालं लेकराला. आज न उद्या आता सगळे मराठी आरक्षणात जाणार आहे. जो GR निघाला, तुम्ही गुलाल उधळत आहे, पण त्याच्यात जर बघितलं आपण तर काही जे अभ्यासक आहे ते दावे करतायत की त्याचा काही सरसकट फायदा होणार नाही मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाकडनं. तर आता कोर्टात जाण्याची तयारी झाली GR विरोधात. काय JR मध्ये काही नाही म्हणते, निघाला नाही तेव्हा म्हणते JR निघाला नाही, आता निघाला तर म्हणते त्याच्यात खोडे आणि सरसकटच जाणार नाही, नामकच नाही. अरे तुम्ही सरसकट दिलं नाही, तुम्ही होतात तेव्हा थोडं थोडं दिलं नाही, उली दिलं नाही, आम्ही कसं व्हायला दिलं ना. तुम्ही काहीच नाही, बोलण्याच्या पलीकडे तुम्ही केलं काय आत्तापर्यंत? बोलण्याच्या पलीकडे काहीच नाही केलं. की काय असतं, ते काहीला सवय लागली असते, राजकीय नेत्याचे गोणी भरलेले बुटं चाटायची सवय असते, त्यांना ती चांगलं लागतं. पण जातीचा सन्मान चांगला वाटत नाही, कारण त्यांच्या अवकाती मोठ्या आहेत. आम्ही गरीब आहेत मराठी. त्यांचे नाते शोधून बघा तुम्ही, त्यांचे व्यवसाय शोधून बघा तुम्ही, त्यांचे पक्ष शोधून बघा तुम्ही. त्यांना आमच्या गरिबाचं कल्याण व्हावं वाटतच नाही, म्हणून ते खोटं नाटं पसरायचं. बरं खोटं तर खोटं, आम्ही आमचं बघू ना, तुला काय करायचं? JR चुकला आम्ही दुरुस्ती करू. कारण आम्ही गरीब शेतात, कोठ्यात, घरात, पडक्या पत्र्यात राहून आम्ही मोठे झालेले लोक आहेत, कष्ट करून. आम्ही उंचीवर जाणं त्यांना जमत नाही. त्यामुळे त्याची श्रीमंतीचा माज तो खोटं बोलून व्यक्त करतो. तर दिलं काय आत्ता बोध समाजाला? आम्ही तरी दिलं ना. म्हणजे माझा गरीब समाज आम्ही आमच्या पद्धतीनं मोठा करतो. म्हणून गरिबांच्या लक्षात आलं हे मोठे येतं, हे हमेशाच पिढ्यांना पार आपला प्रचाराला निवडणुकाला वापर केलेला आहे. हे आपल्या काही कामाचे नाहीत लोक. हे फक्त मीडियात पेपरला बोलतात आणि गैरसमज पसरीत आहेत. आपण आपलं बघू असा गरीब म्हणतो, आम्ही आमचं बघू काय करायचं. त्यामुळं गरीब यांच्यावर विश्वास होत नाहीत, बोंबलून दे कवर बोंबलायचं. पाटील, आता बोलताना तुम्ही विजय सभा घेण्याचे संकेत दिले अंतरवली सराटीमध्ये. कधी नियोजन राहील, काय होईल? नाही, ती राज्याची आता बैठक होईल. आता 40,000 50,000 खेडे आहेत राज्यात. सगळ्यांचं बोलून राज्यव्यापी बैठक होऊन ते होईल दमादमाने. अगोदर आता छोटा मोठा आता यावेळेस दसरा मेळावा नारायणगडावर होईल परंपरेनं. कारण काय आता 1 महिना म्हणल्यावर नियोजन, ते ग्राउंड साफ करणं असं ते अवघड आहे आता इतकं मोठं. जसं होईल तसं 500 लोक असू नाही तर 1000 असू, पण परंपरेनं ते घेऊ. त्याचा ठरवू पुढच्या सगळ्या दिशा. आता दसरा मेळाव्यात सगळ्या दिशा ठरणार. मराठा समाजालाही सांगतो, आता मला महिन्याचा आराम करू द्या. आता सगळ्याला आपल्याला आरक्षण मिळालं आहे, तुम्ही घरी राहण्यात आपण सगळेजण आता 1 महिन्याने दसरा मेळाव्याला नारायणगडावर सगळेजण भेटू. आता तिथून ठरवू काय काय करायचं. नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. आणि मुंबईहून आल्यानंतर आज पहिल्यांदाच ते अंतरवली सराटीमध्ये आले आणि या ठिकाणी अंतरवली सराटीच्या ग्रामस्थांनी त्यांचं जंगी स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अक्षय शिंदे, साम TV न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.